गिरीश महाजनाने जे वक्तव्य केलं की 15 दिवसामध्ये भूकंप होणार आहे, 13 तारखेला भूकंप होणार आहे, यामध्ये सत्यता आहे. कार्यकर्ते कंटाळलेले आहेत. आता ते संभ्रम अवस्थेत आहेत. नेमकं आम्ही कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घ्यायचा. राष्ट्रवादी फोडायला आता इतरांची गरज नाही, ते आपसातच फोडतील. त्याला फोडायला आता आमचा संजय राऊत मजबूत आहे. ते आम्ही सुपारी संजय राऊतला दिलेली आहे. गिरीश महाजनाने जे वक्तव्य केलं की 15 दिवसामध्ये भूकंप होणार आहे, 13 तारखेला भूकंप होणार आहे, यामध्ये सत्यता आहे. या पक्षातल्या उबाठा गटातले असतील, राष्ट्रवादीचे असतील, काँग्रेसचे असतील, तेथील कार्यकर्ते कंटाळलेले आहेत. आता ते संभ्रम अवस्थेत आहेत. नेमकं आम्ही कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घ्यायचा आहे. आणि म्हणून त्यांच्यात असलेली अंतर्गत ज्या नाराजग्या आहेत त्या आता बाहेर येतील. त्यांना हे लोक ईडीचं नाव देतील. म्हणजे गेले ते गद्दार, ते धोकेबाज, त्यांना ईडीचा धाक होता, असे सगळे वाक्य हे वापरणार आहेत. परंतु कार्यकर्त्यांनी सुद्धा, इतर पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा हे मनोमन ठरवलं आहे की आता या लाथाळीमध्ये बसण्यापेक्षा आपण एक आपल्या स्वाभिमानानं इतर पक्षात जाऊन, मग ते शिवसेना असो की भाजपमध्ये जाऊन आपण आपल्या स्वाभिमानानं जगावं. म्हणून हा मोठा भूकंप ह्या 13 तारखेनंतर होईल. म्हणजे काय समजायचं? एनसीपी, काँग्रेस, उरलेली शिवसेना, असे कोण कुठे काय येणार आहेत असं काही? उरलेले शिवसेनेचे तर कधी तयार आहेत, एका पायावर तयार आहेत ते. आता यांना जे काही त्यांनी दाखवता आलेले चॉकलेट जे दिलेलं आहे, 10 तारखेला शिंदे पाय उतार होणार, मग आपलं सरकार येणार, मग आपण पुन्हा तुम्ही थांबा, वाट पहा. 15 लोकांमध्ये सरकार आणता येते. हे जगातलं 8वं आश्चर्य आहे यांचं. 15 लोक राहिले त्यावर कसं सरकार येईल आणि कसं चालेल हे काहीही कल्पना विलास करू शकतात. स्वप्न दाखवण्यामध्ये लोक पटायत आहेत. 15 लोकांचं हे सरकार स्थापन करणार आहेत. आणि म्हणून तरीही काही लोकांनी थांबा, ठीक आहे ना, 10 तारखेची वाट पाहू. 10 तारखेला जेव्हा यांची वाट लागेल त्या टायमाला खऱ्या अर्थानं हे सगळेजण शुद्धीवर येतील. कोण कोण येणार आहे काय असेल ना? आहे ना नावं सगळे. आता डिक्लेअर कशाला करू द्या बिचाऱ्यांच्या ह्याच्यावर, कशाला आणखी नंतर त्यांना बी कस्टडी, त्यांच्याही मागं आणखीन काय त्यांचे ते पंटर राहतील. हे न करता त्यांना एक 10 तारखे जाऊ द्या. 10 तारखेचं सगळं चित्र स्पष्ट होईल. तुम्हाला सांगतो ही लोकसभा आणि विधानसभा या पक्षाकडं उमेदवार राहतील का नाही ही सुद्धा शंका आहे. तुम्ही म्हणाले की जगातलं आश्चर्य, कारण 15 लोक शिल्लक आहेत, पण काटे फासे कधी नेहमी फिरत असतात इकडे तिकडे. असं तुम्ही कुठल्या मुद्द्यावर म्हणताय की ठाम? निकाल लागला की 15 लोक त्यांना अपात्र एक तर व्हावं लागेल किंवा पक्ष इतर जॉईन करावं लागेल. आणि आमच्या पक्ष जॉईन करण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. हे साधं गणित आहे. अपात्रतेचे घ्यायचं आहे, सर्टिफिकेट घ्यायचं आहे का पक्षांतर करायचं आहे की तातडीने त्यांना लक्षात येईल. त्याच्यासोबत काँग्रेस एनसीपी आहेच ना. काँग्रेस एनसीपी त्यांचा विषयच कुठं राहिला. त्यांना फोडायला आता आमचा संजय राऊत मजबूत आहे. ते आम्ही सुपारी संजय राऊतला दिलेली आहे. आताही तुम्ही पाहिलं तर राष्ट्रवादीमध्ये असलेले जे काही 2-4 चेहरे आहेत असं ते मानतात, त्यांच्यामध्ये जे काही वादविवाद चालू आहे. म्हणून काल एका त्यांच्या माजी नेत्यांनी सुद्धा सांगितलं की राष्ट्रवादी फोडायला आता इतरांची गरज नाही, ते आपसातच फुटतील आणि त्यांचं पुन्हा कोणत्या पक्षात जातील. मला वाटतं लवकरच त्यांचं सुद्धा काँग्रेसमध्ये विलिनीकरण होईल की काय अशी शंका वाटायला लागली.